नमस्कार. आज आपण वॉशिंग्टन डी.सी. मधल्या एका खूपच धक्कादायक घटनेवर बोलणार आहोत. ही घटना थँक्सगिव्हिंगच्या दिवशी घडली, ज्यामुळे ती अधिकच दुःखद ठरते. आणि यात एक विचित्र म्हणजे एक दुःखद विरोधाभास आहे. हो, म्हणजे ज्याला एक सहयोगी म्हणून देशात आणलं. तोच धोका कसा ठरू शकतो, हाच प्रश्न या घटनेतून समोर येतोय. बरोबर. ही घटना वरवर दिसते त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीची आहे. म्हणजे एका बाजूला नॅशनल गार्डच्या 2 सदस्यांवर हल्ला झाला. अच्छा. त्यात सारा बेकस्ट्रॉम, जी फक्त 20 वर्षांची होती, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरे रे. आणि ती तर स्वेच्छेने ड्युटीवर होती असं ऐकलंय, थँक्सगिव्हिंगच्या दिवशी. हो, अगदी. आणि दुसरा सदस्य अँड्रू वोल्फ, तो गंभीर जखमी आहे. आणि या सगळ्या प्रकरणातला जो संशयित आहे, तोच तर या घटनेला एक वेगळं वळण देतो नाही का? हो, रहमानुल्ला लकनवाल. तो 29 वर्षांचा आहे आणि तो अफगाणिस्तानातून आला होता. म्हणजे एक निर्वासित. हो, पण एका विशेष कार्यक्रमांतर्गत ऑपरेशन अलाइज वेलकम. ऑपरेशन अलाइज वेलकम. हे नाव ऐकून तर खूप सकारात्मक वाटते. नक्की काय होतं हे? ही एक मोठी मोहीम होती. म्हणजे जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेत होती. 2021 मध्ये? हो, 2021 मध्ये. तेव्हा ज्या अफगाण नागरिकांनी अमेरिकन सैन्याला मदत केली होती, त्यांना सुरक्षितपणे अमेरिकेत आणण्यासाठी हा कार्यक्रम होता. तालिबानच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी. अच्छा, म्हणजे लखनवाल त्यापैकीच एक होता. अगदी. म्हणजे तो फक्त एक सामान्य मदतनीस नव्हता. त्याची पार्श्वभूमी यापेक्षा वेगळी होती. हो, खूप वेगळी. आणि म्हणूनच हे प्रकरण इतकं धक्कादायक आहे. तो कंदाहार स्ट्राईक फोर्स नावाच्या एका विशेष युनिटचा भाग होता. कंदाहार स्ट्राईक फोर्स हे CIA समर्थित युनिट होतं ना? बरोबर. आणि जेव्हा काबूल विमानतळावरून अमेरिकन सैन्य परत येत होतं, तेव्हा त्याचं रक्षण करणाऱ्यांमध्ये तो होता. म्हणजे त्याला आणि त्याच्या पूर्ण युनिटला त्यांच्या सेवेबद्दल अमेरिकेत आणलं गेलं होतं. हो. हे